Hello student, welcome all of you. This is course Automobile Engineering. I'm Mr. D.R. Mani from UIT PAL Mechanical Department. This is Automobile Engineering course code is 22656. So start today's lecture for that is unit number first, Introduction to Automobile. Okay, so continue to our unit first. There is a point, today's point discuss we have two electric vehicles. So that is first introduction. In the electric car, the engine is replaced by an electric motor which gives electrical energy from a set of batteries. An electric vehicle also referred to as an electric drive vehicle. Okay. So इलेक्ट्रिक कार इज इन द आपलं जे रेग्युलर व्हेकल आहे ज्याच्यामध्ये आपण पेट्रोल डिझेल जे इंजिन वापरतो. ओके. सो ते इंजिन रिप्लेस करून आपण काय करायचं, इलेक्ट्रिक मोटर तिथं आपण बसवायची. ओके. सो इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये काय असतं तर हे इंजिन रिप्लेस करून तिथं इलेक्ट्रिक मोटर बसवली जाते. सो इलेक्ट्रिकल एनर्जी ही त्या बॅटरी पासून, सेट ऑफ बॅटरीज आहेत त्या बॅटरी पासून ती इलेक्ट्रिक मोटर रन होणार. ओके. सो बॅटरी पासून एनर्जी मिळणार. सो इलेक्ट्रिक व्हेकल आल्सो रेफर्ड ॲज इलेक्ट्रिक ड्राईव्ह व्हेकल. त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्ह असं आपण व्हेकल म्हणू शकतो. that uses one or more electric motors or traction motors for propulsion. ओके. सो याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रिक मोटर्स असू शकतात इलेक्ट्रिक कार्स मध्ये. ओके. इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये, सॉरी. सो the three main types of electric vehicles exist. First, directly powered from an external power station, that is electric train. म्हणजे सोर्स जर बघितलं तर जसं की इलेक्ट्रिक ट्रेन आपण बघतोय. ओके. ज्या इलेक्ट्रिक ट्रेन्स असतात त्या ज्या इलेक्ट्रिकवर इलेक्ट्रिसिटीवर रन होतात त्याची जी पॉवर आहे ती डायरेक्टली फ्रॉम एक्सटर्नल पॉवर स्टेशन मधून घेतली जाते. ओके. ज्या एक्सटर्नल पॉवर स्टेशन मधून ज्या तारा ज्या असतात बघा, त्याच्यातून आपल्या घरी जसं इलेक्ट्रिसिटी येते तसं ते त्या जी तार आहे त्या तारेमधून डायरेक्ट करंट काय केला जातो, त्या ट्रेनमध्ये घेतला जातो. ओके. सो त्याच्यावर मुंबईतले जे लोकल ट्रेन्स आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिक ट्रेन्स आहेत. ओके. सो डायरेक्टली दे आर पॉवर्ड फ्रॉम एक्सटर्नल पॉवर स्टेशन. ओके. So second one is powered by stored electricity originally from an external power source, that is electric boats. Okay. So त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बोट्स जे असतात त्याच्यामध्ये एक्सटर्नल पॉवर सोर्स काय केला जातो तर पॉवर्ड जे स्टोरेज आहे ते स्टोरेज तिथे स्टोअर करून ते एक्सटर्नल पॉवर सोर्स मधून बोटमध्ये इलेक्ट्रिसिटी घेतली जाते. ओके. सो third one is powered by an onboard electrical generator such as an engine, hybrid electric vehicle or hydrogen fuel cell. ओके. सो असं अनेक जो टाईप आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की जनरेटर जो आहे तो जनरेटर थ्रू ऑनबोर्ड काय केला जातो, इलेक्ट्रिसिटी घेतली जाते. सच ॲज इंजिन, काही वेळेला हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहेत त्या याच्या थ्रू पॉवर जनरेट केले जाते किंवा पॉवर घेतली जाते. ओके. सो त्याच्यामध्ये अजून हायड्रोजन फ्युएल सेल जो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघायचा आहे. सो हायड्रोजन फ्युएल सेल सुद्धा त्याच्यावर सुद्धा पॉवर घेतली जाते. ओके. सो इलेक्ट्रिक व्हेकल्स इन्क्लूड इलेक्ट्रिक कार्स, इलेक्ट्रिक लॉरीज, इलेक्ट्रिक एरोप्लेन्स, इलेक्ट्रिकल बोट्स, इलेक्ट्रिकल मोटरसायकल, स्कूटर आणि इलेक्ट्रिक स्पेसक्राफ्ट. ओके. सो कार्स असतील, लॉरीज असतील, एरोप्लेन असतील, बोट्स असतील किंवा मोटरसायकल असेल, स्कूटर्स असतील किंवा स्पेसक्राफ्ट असतील, तर ते सगळं इलेक्ट्रिकवर आता चालू शकतो. ओके. रन होऊ शकतो. सो दिस इज अ पिक्चर फॉर इलेक्ट्रिक व्हेकल फ्रॉम. आता याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण पंप जो आहे पंप मधून आपण पेट्रोल डिझेल घेतो तसा एक इथं तुम्हाला भविष्यात असे तुम्हाला पंप दिसतील जे इलेक्ट्रिक चार्जिंग साठी, म्हणजे कार ज्या आहेत त्या चार्जिंग साठी ते पंप बनवले जातील. ओके. सो असे भविष्यात तुम्हाला दिसतील. सो दिस इज अ इलेक्ट्रिकल व्हेकल.
So why we are need nowadays for electric vehicles? So the first depletion of crude oil reserve, uh, frequent price hike and high atmospheric pollution from the conventional automobile. जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे की काय ऍक्च्युली जे आता पेट्रोल आणि डिझेल जे आहे त्याचे सोर्स जो आहे रिसोर्स आहे तो रिसोर्स जो आहे तो काय व्हायला लागलाय की तो एकतर तो खूप कमी प्रमाण त्याचं राहिलेलं आहे ओके. आणि ते त्याच्यामुळे काय होईल क्रूड ऑइल जो आहे ते महाग होत चालले दिवसेंदिवस. आणि त्याच्यामुळं पेट्रोलच्या किंवा डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या वाढत आहेत. ओके, आणि त्या भविष्यात सुद्धा वाढणारच आहेत. आणि दुसरा गोष्ट म्हणजे हे पेट्रोल आणि डिझेल जे आपण वापरतो त्याच्यापासून पोल्युशन खूप होतं. ओके, एअर पोल्युशन जे होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. सो कन्व्हेन्शनली आपण काय करायचं? सो ही जी कन्व्हेन्शनल मेथड आहे ती ती मेथड पासून आपण नवीन आता या गोष्टीची गरज आहे की आपण कशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेल सोडून आपण दुसऱ्या सोर्स आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीचे वापरता येईल या दृष्टीने सगळीकडे प्रयत्न सुरू आहेत. सो इट इज द नीड टू रिड्यूस द यूज ऑफ कन्व्हेन्शनल फ्युएल इन द ऑटोमोबाईल. सो द यूज ऑफ बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक अँड सोलर व्हेकल आर द बेस्ट अल्टरनेटिव्ह. आणि म्हणूनच आता जे सर्वात स्वस्त इंधन आणि मुबलक म्हणून जे आपण गोष्ट बघू शकतोय की इलेक्ट्रिक व्हेकल किंवा सोलर व्हेकल हे आता अल्टरनेटिव्ह आपण इलेक्ट्रिकल आणि पेट्रोल व्हेकल्सच्या च्या अल्टरनेटिव्ह आपण बघू शकतो. ओके, सो सोशल अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड हायब्रिड व्हेकल includes efforts on mobility and travels, electricity supply system operation, petroleum and other fuel consumption, air pollution and traffic noise. So डायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे ह्या सगळ्या म्हणजे हायब्रिड व्हेकल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्याचा इफेक्ट नक्कीच जे ट्रॅव्हलिंग जे आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय सिस्टीम ऑपरेशन किंवा कशा पद्धतीनं ते आपण ट्रॅव्हलिंग करणार, कशा पद्धतीनं आता त्यामध्ये त्याला सप्लाय आपण देणार. ओके, किंवा अदर जे कन्झम्पशन आहे फ्युएलचं ते कशा पद्धतीने होणार आणि एअर पोल्युशन आणि ट्रॉफिक नॉईजवर त्याचा काय कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार या सगळ्या गोष्टी काय होतात त्या इन्क्लूड होतात. आणि नक्कीच हे काही त्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंट्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स HEVs आर अल्टरनेटिव्ह to conventional vehicle and have a crucial role in migration, climate change, and saving oil resources. Petroleum consumption for transportation purpose will decline, but the benefits are dependent on the type of fuel used to generate recharge electricity. Okay. आता हायब्रिडच्या इलेक्ट्रिक व्हेकल आहे नक्कीच त्याचा अल्टरनेटिव्ह बेस्ट पर्याय आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. ओके, सोलर ऑटोमोबाईल युजेस सोलर बॅटरीज टू कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी विच कॅन बी यूज. म्हणजे सोलर ऑटोमोबाईल सिस्टीम जे वापरले जाते त्याच्यामध्ये सोलर बॅटरीज आहेत त्या सोलर पासून परत इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण मोटर रन करण्यासाठी आपण वापरतो व्हेकलमध्ये. सो विच कॅन बी यूज स्मॉल इलेक्ट्रिक मोटर टू रन द कार. द कन्व्हेन्शनल सोलर सेल, photovoltaic cell, an electric device that converts the energy of light directly into electricity by the photovoltaic effect, um, which is physical and chemically phenomena, but delivers power only about 0.5% of the total light energy it absorbs. सो काही त्याच्यात लिमिटेशन सुद्धा आहेत म्हणजे आणि त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल सोलर सेल, फोटोव्होल्टिक सेल अशा गोष्टी वापरून आपण सोलर एनर्जी थ्रू इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करू शकतो. पण पॉवर सप्लायच्या बाबतीत थोडंसं त्याचा फक्त लाईट एनर्जी जी ॲब्सॉर्ब करून घेणार आहे ती 0.5% आहे टोटल लाईटच्या. ओके, सो एनर्जी इज रिप्लेस बाय अन इलेक्ट्रिक मोटर विच फीड्स इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम अ सेट ऑफ बॅटरीज. त्यामुळं सोलर पेक्षा इलेक्ट्रिक बॅटरीज ज्या आहेत त्या बॅटरीज सेट ऑफ बॅटरीज वापरून मॅक्झिमम आपण काय करू शकतो एनर्जी फॉर्म करू शकतो. ओके, किंवा रिसीव्ह करू शकतो. सो नेक्स्ट पार्ट इज अ वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. Okay, so
let's see. Sorry. So let's see working of that is इलेक्ट्रिक व्हेकल. ओके. सो आपण याच्यामध्ये बघतोय जी पिक्चर आहे समोर, त्याच पिक्चर मध्ये आपण आपल्याला आता एक फ्लो कसा आहे ते आपण थोडक्यात समजून घ्या, कसं वर्किंग होणार आहे ते. ओके. सो ह्याच्यामध्ये चार्जर पहिला जो दिसतो बॉक्स तुम्हाला चार्जर आहे, त्यानंतर ड्राईव्ह बॅटरी आहे. ओके. त्यानंतर ड्राईव्ह कंट्रोल जो आहे तो असणार आहे. तिथं ब्रेक वगैरे ज्या काही गोष्टी ॲक्सलरेशन किंवा ब्रेक या गोष्टी इथं असणार आहेत. त्याच्यानंतर आपण ती जे आहे तिथून मोटरला आपण कनेक्शन देणार. मोटर नंतर आपण परत ट्रान्समिशनला जाणार आणि व्हील्सला जाणार पॉवर. ओके. बघा पहिला इथं जो चार्जर आहे, चार्जर मधून ड्राईव्ह बॅटरी. ओके. बॅटरीमध्ये सप्लाय येणार. तिथून मेन जो हा सिस्टीम आहे आपली ड्राईव्ह कंट्रोल सिस्टीम मधनं आपण मोटरला जाणार. मोटर रन होणार ड्राईव्ह कंट्रोलमुळे, आणि मोटर रन झाल्यानंतर ड्राईव्ह कंट्रोल म्हणजे इथं काय असणार आहे, ब्रेक पण असू शकतं आणि ॲक्सलरेशन पण असू शकते. ओके. त्यानंतर इथं मोटर आहे, मोटर नंतर ट्रान्समिशन सिस्टीम आहे, ट्रान्समिशन सिस्टीम नंतर व्हील. ओके. सो असा हा फ्लो आहे. आणि याला दुसरा जो असा पॅरल फ्लो आहे जो सॉरी त्याला जो परपेंडिक्युलर असा जो दाखवलेला आहे तो डीसी डीसी एसी डीसी कन्व्हर्टर. ओके. सो 12 आणि 12 व्होल्ट बॅटरी, इथे बॅटरी दिसते तुम्हाला, कन्व्हर्टर दिसते इथे तुम्हाला, आणि व्हील्स आहे. ओके. तर याचं हिट झाली डायग्राम. आता आपण वन बाय वन बघू कशा पद्धतीने वर्किंग असणार आहे. सो द बॅटरी युज्ड इन इलेक्ट्रिक कार इज लीड ऍसिड बॅटरी. पहिला जी कारमध्ये जी बॅटरी वापरतात ती कुठली असते तर लीड ऍसिड बॅटरी. लीड ऍसिड बॅटरी आपण वापरणार. whose only disadvantage is relatively low specific energy. फक्त असा प्रॉब्लेम आहे की लीड ऍसिड बॅटरी जी आहे ती जी वापरली जाते तर तिचं स्पेसिफिक एनर्जी खूप कमी आहे, लो स्पेसिफिक एनर्जी आहे, साधारण 27 to 33 वॅट आवर पर kg. ओके. सो सोडियम सल्फर टाइप ऑफ स्पेसिफिक एनर्जी 78 to 81, which is good alternative but very high cost and it is used at लिमिटेड. अजून त्याला पर्याय म्हणून जो आहे ते सोडियम सल्फर टाईपची जी बॅटरी आहे ती खूप हाय एनर्जी आपल्याला प्रोड्यूस करते, म्हणजे 78 to 81 त्याचं वेट आउट पर kg जातं. सो फक्त याच्यात असे प्रॉब्लेम आहेत की कॉस्ट मात्र याची जास्त असणार आहे. ओके. आणि अजून ते लिमिटेड आहे, म्हणजे त्याचा वापर जो आहे तो अजून खूपच लिमिटेड आहे. सो ड्रायव्हर कंट्रोलर टेक्स पॉवर फ्रॉम द बॅटरीज अँड डिलिव्हरीज टू मोटर. ओके. ड्राईव्ह कंट्रोलर जो आहे तो ड्राईव्ह कंट्रोलर काय करतो याच्यामध्ये आहे, त्याचा ड्राईव्ह कंट्रोल तुम्हाला दिसतोय. ड्राईव्ह कंट्रोलर consists of two. ड्राईव्ह कंट्रोलर टेक्स पॉवर फ्रॉम बॅटरीज. बघा बॅटरी मधनं काय करणार ते पॉवर घेणार. ओके. अँड डिलिव्हरीज टू मोटरला ते काय करणार, बॅटरीकडून सप्लाय घेणार, इकडून सप्लाय घेणार आणि मोटरला सप्लाय देणार. ओके. सो ड्राईव्ह कंट्रोलर कन्सिस्ट ऑफ टू व्हेरिएबल रजिस्टर्स ऑपरेटेड बाय ॲक्सलेटर पेडल और ब्रेक पेडल. तर याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे दोन पेडल मिळणार, एक एक्सलेटर आणि ब्रेक. आता इथं क्लच जो आहे फॅक्टर आपला जे आपण ह्याच्यामध्ये वापरतो, कशामध्ये डिझेल पेट्रोल आणि डिझेल कारमध्ये जो कन्व्हेन्शनल कार्स आहेत, कन्व्हेन्शनल व्हेकल आहे, त्या कन्व्हेन्शनल व्हेकलमध्ये जे आपण क्लच वापरतो तो मात्र इथून आता काय होणार आहे, नामशेष होणार आहे किंवा आपल्याला दिसणार नाही, कारण त्याची काय गरज नाही. आपल्याला डायरेक्ट आपण काय करणार आहे, कारण क्लच आपण कधी वापरतो जर आपल्याला गिअर आपल्याला ट्रान्समिट करायचं आहे, गिअरमध्ये आपल्याला गाडी घ्यायची आहे आणि त्या गिअरमधनं आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबल स्पीड आपल्याला वेगवेगळं स्पीड आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला मध्ये गाडी आपल्याला घ्यायची असेल तर आपण काय करतोय, क्लच ऑपरेट करतोय. पण इथं आता प्रॉब्लेम असं आहे की
गिअर बॉक्स हा जो नसणार आहे, गिअर बॉक्स नसल्यामुळं क्लच सुद्धा इथं नसणार आहे. ओके, मग क्लच आणि गिअर बॉक्स ह्या दोन गोष्टी इथं असणार नाहीत. त्यानंतर ड्रायव्हर कंट्रोलचं कन्सिस्ट ऑफ टू व्हेरिएबल रजिस्टर्स ऑपरेटेड बाय एक्सेलेटर पॅडल आणि ब्रेक पॅडल. एक्सेलेटर पॅडल सिग्नल सेंड टू ड्राईव्ह कंट्रोलर थ्रू रजिस्टर. आता बघा, एक्सेलेटर पेडल जे आहे, सिग्नल एक्सेलेटर तुम्ही वाढवला की तो एक्सेलेटर वाढवल्यानंतर तो सिग्नल जो आहे तो ड्राईव्ह कंट्रोल थ्रू कशाला जाणार, रजिस्टर टू ऍडजस्ट द पॉवर टू बी डिलिव्हर्ड टू द मोटर. मग ते मोटरला काय करणार, रजिस्टर थ्रू ती ऍक्शन जे किंवा ती मेसेज तो आहे तो मोटरला जाणार आणि मोटर त्याप्रमाणे काय होणार, मोटरमधनं आपल्याला पाहिजे तशी पॉवर आपण काय करणार आहे, कारण ऍक्सिलेटर ज्या आपण दाबला, ऍक्सिलेटर तुम्ही ऍक्सिलेट केला गाडी, ही मोटर काय होणार, हाय स्पीडनं फिरायला लागणार. ऍक्सिलेटर कमी केलं की लो स्पीडनं फिरायला लागणार. अशा पद्धतीने ऍक्ट होणार. ओके, सो टू रजिस्टर पोटेन्शियोमीटर आर युज्ड फॉर सेफ्टी. त्याच्यामध्ये टू रजिस्टर वापरले जातात सेफ्टीसाठी. द ड्राईव्ह कंट्रोलर गेट सिग्नल्स from both the potentiometer but operates only if the two signals are equal. आता याच्यामध्ये सेफ्टीसाठी पोटेन्शियोमीटरचा वापर केला आणि पोटेन्शियोमीटर मध्ये काय केलं जातं, दोन सिग्नल त्याच्यामध्ये मिळतात आणि दोन सिग्नल जर इक्वल असतील तर तुम्हाला काय होते, ते आपल्याला राईट आपल्याला त्या पद्धतीने ऍक्शन इथं होणार आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला एनर्जी मिळणार. So drive controller takes in about 300 volts DC from the battery set and converted into maximum 240 volts 3-phase AC to send to the same motor. Okay, so तो drive controller काय करतो, तो 300 व्होल्ट DC च्या बॅटरीचा सेट आहे. ओके, किंवा इट इज कन्वर्टेड टू मॅक्झिमम 240 व्होल्ट्स 3-phase AC टू सेंड द सेम मोटर. सेम मोटरला तो तो पॉवर सप्लाय देतो. ओके, सो what is the advantages, of electric vehicle. आता काही मेन ऍडव्हान्टेजेस आपण आहेत ते आपण डिस्कस करूया. बघा, याच्यामध्ये रॅपिड ऍक्सलरेशन, फर्स्ट वन इज अ रॅपिड ऍक्सलरेशन, सॉरी, so first one is a rapid acceleration, noise free operation, no exhaust fumes, high reliability, easy maintenance, regenerative braking, no loss of power in idling, and easy to drive. ओके, सो वन बाय वन आपण हे ऍडव्हान्टेजेस बघूया. बघा, सगळ्यात महत्वाचं पहिलं ऍडव्हान्टेज आहे रॅपिड ऍक्सलरेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर मोपेड वगैरे जे स्कूटर वगैरे वापरत असाल, की आपण काय करतोय, रेग्युलर जे आपण पेट्रोल डिझेलवर वापरतोय बघा, सॉरी, पेट्रोलवर जे आपण मोपेड जे वापरतोय त्याच्यामध्ये ऍक्सिलेटर, त्यामध्ये ऑटो गिअर, म्हणजे गिअर ते तर आपल्याला टाकावं लागत नाही, आपण फक्त ऍक्सिलेट केलं की गाडी काय होते त्याच्याप्रमाणे वर्क होते. ऍक्सिलेटर कमी केला की ती कमी स्पीड होणार, ऍक्सिलेटर वाढवला स्पीड वाढणार. त्याच पद्धतीने तर सेम वर्क कॅरी होणार आहे इलेक्ट्रिक मध्ये. इथं तुम्हाला फक्त ऍक्सिलेट करायचं आहे, ऍक्सिलेटर केलं की ते क्विक ऍक्शन. आणि इथं पेट्रोल आणि डिझेल पेक्षा, सॉरी, पेट्रोल पेक्षा सुद्धा पेट्रोलच्या जे मोपेड्स आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा हाय ऍक्सिलेटर तुम्हाला इथं बघायला मिळेल. ओके, तो रॅपिडली ऍक्सिलेट होते गाडी. त्यानंतर नॉईज फ्री ऑपरेशन आहे. ओके, सो इलेक्ट्रिक व्हेकल टिपिकली जे आहेत ते लेस नॉईज पोल्युशन करतात, म्हणजे शक्यतो त्याच्यात
नॉईज नसतो. ओके, कम्पेअर टू इंटरनल कंबशन इंजिन. त्यामुळं तुम्हाला नॉईज फ्री ऑपरेशन याच्यामध्ये मिळणार आहे. एकदम आवाज काहीच नसणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुमचं एअर पोल्युशन जे होते गाड्यांच्यामुळे ते इथं होणार नाही. ओके, ते पूर्ण कंट्रोलमध्ये येणार. त्यानंतर नो एक्झॉस्ट फ्युम्स. आता पेट्रोल डिझेल व्हेकल्समध्ये जे निसर्गाला हानिकारक, वातावरणाला हानिकारक जे फ्युम्स आहेत, ओके, तर ते ह्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसणार नाहीत, ते नाहीसे होणार. ओके, सो इलेक्ट्रिक व्हेकल रिलीज मोस्ट नो एअर पोल्युटंट अँड जनरली electric vehicles emit to CO2 or pollutants such as NOx, CO, म्हणजे जे शक्यतो याच्यामध्ये जे इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन आहे, ज्या तिथं जे पोल्युशन जे होणार आहे त्याच गोष्टी फक्त तिथं तेवढ्या पुरतच आहेत. पण ज्यात तिथं पोल्युशन होणार आहे. ओके, सो इलेक्ट्रिकली मोटर्स डू नॉट रिक्वायर ऑक्सिजन अनलाईक इंटरनल कंबशन इंजिन. आणि इंजिन जसं की IC इंजिनमध्ये ऑक्सिजनची गरज असते, तर काही गरज नाही इलेक्ट्रिक मोटरला. ओके, सो थोडक्यात ह्याच्यामध्ये नो एक्झॉस्ट फ्युम्स काहीच नसणार आहेत. सो हाय रिलायबिलिटी. चौथा जो नेक्स्ट जो फोर्थ पॉईंट आहे, हाय रिलायबिलिटी ड्यू टू absence ऑफ न्यूमरस इंजिन पार्ट्स सच एज पिस्टन, कनेक्टिंग रॉड, कॅम्स, व्हॉल्व, क्लच, ओके, फ्लायव्हील, स्टार्टर मोटर, डिस्ट्रीब्युटर, स्पार्क प्लग, व्हॉल्व टॅपर. इलेक्ट्रिक कार हॅज हाय रिलायबिलिटी. त्यामुळं मेन म्हणजे इंजिन नसणार आहे. इंजिनचे पार्ट कोणते? पिस्टन म्हणा, कनेक्टिंग रॉड, कॅम, व्हॉल्व, क्लच, हे फ्लायव्हील, ओके, जे रोटेटिंग पार्ट आहेत किंवा ट्रान्समिटिंग पार्ट आहेत, अपडाऊन होणारे पार्ट आहेत किंवा व्हायब्रेशन देणारे पार्ट्स आहेत, किंवा स्टार्टर मोटर, डिस्ट्रीब्युटर, स्पार्क प्लग, ह्या सगळ्या गोष्टी तिथं काय होणार आहेत, ह्या जाणार आहेत. ह्यात काही तुम्हाला ह्या इंजिन नसल्यामुळे हे काहीच नसणार आहे. सो त्यामुळे इलेक्ट्रिक कार ही हायली रिलायबल आहे. त्यामुळं पूर्ण तुम्हाला विश्वासू अशी गाडी आहे इंजिन नसल्यामुळे. सो इझी मेंटेनन्स. आता इझी मेंटेनन्स म्हणजे स्मॉल नंबर ऑफ मुव्हिंग पार्ट्स आहेत त्याच्यात. इंजिनच पूर्ण ह्याच्यात नाहीसं झाल्यामुळं जे मुव्हिंग पार्ट्स आहेत तर ते कमी झाल्यामुळं ह्याच्यामध्ये काय फक्त इलेक्ट्रिक मोटर्स आहे, आणि इलेक्ट्रिक मोटरमध्ये खूप कमी मुव्हिंग पार्ट्स असतात. त्यामुळे मेंटेनन्स एकदम सोपा असणार आहे. ओके, त्यामुळं हायली इझी मेंटेनन्स आहे. त्याच्यानंतर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. आता ह्याच्यामध्ये वी टेक फूट ऑफ ॲक्सिलेटर पेडल द मोटर बिकम्स जनरेटर. ओके, सो ज्यावेळी आपण ॲक्सिलेटर पेडलचा पाय आपण काढल्यानंतर तीच मोटर जी आहे ती जनरेटर म्हणून कार्य करते. ओके, ती पॉवर जनरेट करते, सकिंग द एनर्जी ऑफ मोशन बॅक इन टू द बॅटरी. ओके, सो जी रनिंग म्हणजे गाडीची जी मोशन आहे ती मोशनचा युटिलाइज करून आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी परत जनरेट करतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतोय, जनरेटर आपण म्हणू शकतो. तर ती जनरेट करणार पॉवर. सो ABS ब्रेक्स आर ऑटोमॅटिकली अप्लाइड इन इमर्जन्सी स्टॉप. एनर्जी स्पेंट क्लाइंबिंग uphill is recovered on the way down rather than in burning of the brake linings. ओके, त्यामुळे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग इथं आपल्याला मिळतात याच्यामध्ये. नो लॉस ऑफ पॉवर इन आयडलिंग. आता इलेक्ट्रिक मोटर्स डज नॉट नीड टू आयडल अँड स्टॉप्स. ओके, thus avoiding the power loss during idling in case of conventional vehicle. आता ॲडलिंग जे होते आपलं कन्व्हेन्शनल व्हेकल ते न्यूट्रल आपण जे आपण ॲडलिंग करतोय, ओके, त्या गोष्टी इथं होणारच नाहीत. ओके, न्यूट्रल गिअरच नसल्यामुळे आपण न्यूट्रल वगैरे ज्या गोष्टी आहेत की तिथं काय होतं की पॉवर वेस्ट जाते, तर ही वेस्ट जाण्याचं हे इथं नसणार आहे. ओके, त्यामुळं ॲडलिंग मधली जी पॉवर आहे ती लॉस होणार नाही. सो इझी टू ड्राईव्ह. त्याच्यानंतर नो क्लच ऑपरेशन ऑर गिअर शिफ्ट आर रिक्वायर्ड. फुल पॉवर इज अवेलेबल ॲज सून ॲज यू स्टेप ऑन द पेडल. त्यामुळं क्लच महत्त्वाचं इथं नसणार आहे. क्लच नसल्या 100% गिअर बॉक्स नसल्यामुळे क्लच नसणार आहे, आणि त्याच्यामुळं ती पॉवर जी आहे ती आपल्याला
इथं फुल आपल्याला वापरायला मिळणार. फक्त आपल्याला एक पेडल देणार आहे, ज्याच्या थ्रू आपण काय करणार, फक्त एक ॲक्सिलेट करणार. त्यामुळं फुल पॉवर त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल मिळू शकते. ओके. लिकेज म्हणतोय ते तसं काय राहणार इथं, पॉवर लिकेज म्हणतोय ते पॉवर लिकेज इथं काय राहणार नाही. ओके. सो दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. ओके. Okay, next one is a disadvantage of electric vehicle. The range is limited to about 100 to 150 kilometer because of the need of recharge the battery. आता इथं काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ते म्हणजे जे आपल्याला लॉंग रनिंगला आपल्याला जर गाडी आपल्याला न्यायची झाली तर तिथं आपल्याला मॅक्झिमम आपण ही गाडी काय 100 ते 150 किलोमीटर पर्यंत आपण नेऊ शकतो. आणि तिथनं पुढं तिथं रिचार्ज करणं गरजेचं आहे. बॅटरी रिचार्ज करणं गरजेचं आहे. तर हे एक डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर टॉप स्पीड इज क्वाईट लो. म्हणजे एकदम हाय स्पीडला, म्हणजे डिझेल आणि पेट्रोलला कसं हाय स्पीड आपण जाऊ शकतो. हे 70, 80, 90, 100, 120 किलोमीटर पर आवर आपण चालवू शकतो गाडी. पण इथं मात्र तुम्हाला तसं मिळणार नाही. इथं तुम्हाला मॅक्झिमम स्पीड हे 60 किलोमीटरच असते. काही लिमिटेशन बॅटरीचे असल्यामुळं 60 किलोमीटर पर आवर तुम्हाला स्पीड मिळतं टॉप स्पीड. सो लाईफ ऑफ बॅटरी इज क्वाईट शॉर्ट विच मीन्स व्हेरी हाय रिप्लेसमेंट कॉस्ट. ओके. रनिंग कॉस्ट ही जी लो आहे, पण रिप्लेसमेंट कॉस्ट जी आहे किंवा इनिशियल कॉस्ट जी आपण म्हणतो बॅटरीची कॉस्ट ती खूपच जास्त असल्यामुळं तो थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम होणार. बॅटरीचं लाईफ जे आहे ते शॉर्ट आहे आणि ते शॉर्ट असल्यामुळे आपल्याला काही वर्षांना ते आपल्याला ती बदलावी लागते. सो थस इट इज फाउंड दॅट इट इज मच मोर एक्सपेन्सिव्ह पर किलोमीटर रन कम्पेअर्ड टू द कन्व्हेन्शनल पेट्रोल इंजिन व्हेकल. ओके. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो आपण, पेट्रोल इंजिन व्हेकल मध्ये जे आपल्याला खर्च येणार आहे पेट्रोल इंजिन मध्ये तेच आपल्याला कम्पेअर जर त्याचा आपण खर्च बघितला तर इथं फक्त काय होते की इनिशियल कॉस्ट आहे ती आपल्याला काय होते पर किलोमीटर जे आहे थोडंसं एक्सपेन्सिव्ह, कारण आपल्याला आपण फक्त रनिंग कॉस्ट आपण बघून नाही चालणार. आपल्याला इनिशियल कॉस्ट किंवा बॅटरीची कॉस्ट काही वर्षांना 2-3 वर्षांनी किंवा 4-5 वर्षांना आपल्याला ती बॅटरी बदलावी लागणार आहे आणि ती बॅटरीची कॉस्ट पण त्याच्या आपण पकडणार. त्यामुळं तसं जर ओव्हरऑल बघितलं तर अजूनही थोडंसं इलेक्ट्रिक व्हेकल या एक्सपेन्सिव्ह पडतात. ओके. सो लिमिटेशन ऑफ काही लिमिटेशन आहेत इलेक्ट्रिकल व्हेकलचे ते म्हणजे जणू जे की हाय acceleration by high torque from the motor is lowered efficiency due to higher losses in the form of jolting in motor winding caused by the high electric current. Okay. H limitation high acceleration high torque by high torque from the motor is lowered efficiency due to higher losses in the हिटिंग मोटर होत असल्यामुळं किंवा थोडंसं वाइंडिंग मधनं हिटिंग हाय इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असल्यामुळं थोडंसं एक्सलेशनवर परिणाम होतो. ओके. सो हाय एक्सलेशनमुळे हाय टॉर्क जनरेट होतं आणि त्याच्यामुळे इफिशियन्सीमध्ये थोडासा आपल्याला प्रॉब्लेम येतो. ओके. किंवा कमी होते इफिशियन्सी. सो एनर्जी लॉस इन्क्रीजेस फोरफोल्ड ॲज द इनपुट करंट इज डबल्ड. सो द so the practically limit to sustain torque from an electric motor depends on how well it can be cooled during operation. त्यामुळे आपल्याला जी मोटर आहे किंवा ऑपरेशन जे गाडी होत असताना कुलिंग इफेक्ट कसा देता येईल या दृष्टीनं आपल्याला इथं थोडंसं बघायला लागणार आहे. ते थोडे थोडे त्याचे लिमिटेशन आहेत. सो ही काही याचे लिमिटेशन्स आहेत. Okay, next one is a hydrogen fuel cell. Okay, so this is a electric vehicle. आता त्याच्यानंतर जे आहे ते आपण बघा हायड्रोजन फ्युएल सेल. हायड्रोजन फ्युएल सेल मध्ये बघा पॉवर कंट्रोल युनिट दिसते तुम्हाला, ट्रॅक्शन मोटर दिसते,
फ्युएल सेल स्टॅक दिसतोय. नंतर हायड्रोजन स्टोरेज टँक दिसतोय तुम्हाला, बॅटरी दिसते. ओके ओके सो दिस इज अ हायड्रोजन फ्युएल सेल. हायड्रोजन फ्युएल सेल मध्ये हायड्रोजन इन, बघा इकडनं हायड्रोजन फ्युएल सेल कसा आहे, तो हायड्रोजन इन एनोड दिसतोय, कॅथोड दिसतोय. ओके मध्ये मेम्ब्रेन आहेत, मेम्ब्रेन अँड इन दॅट हायड्रोजन इन, पहिला हायड्रोजन सप्लाय देणार आपण, त्यामुळे हीट होणार, तर त्याच्यामध्ये हीट, ऑक्सिजन इन, वॉटर आउट, इकडनं हायड्रोजन आत जाणार, इकडनं ऑक्सिजन जाणार. त्यानंतर त्याच्यामधनं वॉटर आउट जे आहे, बाहेर जे पडणार ते पाणी बाहेर पडणार आहे. ओके वॉटर. ओके आता कशा पद्धतीने जो वर्किंग आहे ते आपण वन बाय वन बघू. सो fuel cell is a device which produces electric power through a chemical reaction by converting fuel, that is hydrogen, into electricity. बघा हायड्रोजन फ्युएल सेल ही कन्सेप्ट अशी आहे की हे जे डिव्हाइस आहे ते काय करते, तर केमिकल रिएक्शन त्याच्यामध्ये होणार. ओके आणि केमिकल रिएक्शन होऊन त्यामध्ये कन्वर्ट, हायड्रोजनचं कन्वर्ट कशामध्ये होणार, म्हणजे फ्युएल ॲज अ हायड्रोजन आपण वापरणार आणि त्या हायड्रोजनचं कन्वर्ट आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करणार आहे आणि मग ते आपण एनर्जी युटिलाइज करणार. ओके सो fuel cell and batteries are both considered electrochemical cell and consist of similar structure. Fuel cell require continuous source of fuel and oxygen to run, similar to an IC engine needs a continuous flow of gasoline or diesel. So जसं IC इंजिनला कंबल्शन, कंटिन्युअस कंबल्शन आहे, कंटिन्युअस तुम्हाला तिथं डिझेल लागतं, पेट्रोल किंवा डिझेल लागतं, त्या पद्धतीने कंटिन्युअस तुम्हाला इथं एनर्जी लागणार. सो फ्युएल सेल इज अन इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी कन्वर्जन डिव्हाइस. इट युटिलाइज हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, हीट अँड वॉटर. ओके सो फ्युएल सेल जो आहे तो इलेक्ट्रिकल केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिक अँड केमिकल असे दोन्ही एनर्जी आपण म्हणू शकतो. बोथ एनर्जी वापरणार आपण, इलेक्ट्रिक अँड केमिकल एनर्जी. अँड इट इज एनर्जी इज कन्वर्जन डिव्हाइस. इट युटिलाइज हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ह्याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन आपण वापरणार आहे कशासाठी, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, हीट अँड वॉटर. तर हायड्रोजन ॲटम एंटर ॲट द ॲनोड. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, hydrogen fuel cell consists of three main components at anode. Hydrogen fuel cell consists of three main components as anode, negative post of fuel cell, cathode, the positive post of the fuel cell, and polymer electrolyte membrane to create the chemical reaction between hydrogen gas and oxygen as a fuel. म्हणजे तो anode, cathode आणि त्याच्यातून मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यात केमिकल रिएक्शन होऊन त्याच्यामधनं वॉटर आउट जो बाहेर पडणार आहे. ओके सो पहिला काय होतं, हायड्रोजन फ्युएल इज चॅनल्ड टू द एनोड थ्रू द फ्लो फ्लुइड. हायड्रोजन जे आहे ते चॅनलमधनं जाणार. ओके हायड्रोजन ॲटम बिकम्स आयोनाइज्ड, ते हायड्रोजन ॲटम जे आहे ते आयोनाइज्ड होणार आणि त्यामध्ये आयन्स एमिट होणार. सो कॅरी ओनली पॉझिटिव्ह चार्ज, ते कॅरी काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. देन ऑक्सिजन एंटर्स द फ्युएल सेल ॲट द कॅथोड. ऑक्सिजन एंटर्स द फ्युएल सेल ॲट द, ऑक्सिजन जे फ्युएल सेलमध्ये कॅथोड म्हणून आपण एंटर करणार त्याच्यामध्ये. ओके इकडं ॲनोड, हायड्रोजन एज अ ॲनोड अँड ऑक्सिजन एज अ कॅथोड, वेर इट कंबाइन्स विथ द इलेक्ट्रॉन्स रिटर्निंग फ्रॉम द इलेक्ट्रिक सर्किट. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तिथे केमिकल रिएक्शन होऊन त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट आपल्याला मिळणार आणि तो आयोनाइज्ड हायड्रोजन ॲटम्स तिथं फॉर्म होणार. ओके सो हिअर oxygen atom pickups the electrons
then flow through the electrolyte to combine with the hydrogen ion. जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आणि त्याच्यामधनं it combination of oxygen and ionized hydrogen serve as a basis for chemical reaction. आणि ह्या दोघांचं ऑक्सिजन आणि आयोनाइज्ड हायड्रोजन या दोघांचे मिळून केमिकल रिएक्शन फॉर्म होणार आहे. ओके, सो the positively charged proton pass through the membrane to the cathode and the negative charged electron are forced to circuit generate electricity. आणि ह्या दोघांच्या या केमिकल रिएक्शन मुळे तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ओके, so next one is after passing through the circuit the electron combines with the proton and oxygen from the air to generate the fuel cells byproducts water and heat. आणि ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मुळे बाय प्रॉडक्ट जो तयार होणार तो आहे हीट अँड वॉटर अँड हीट. ओके, तर हीट तयार होणार आणि दुसरं म्हणजे वॉटर सुद्धा तयार होणार. ओके, इथं दाखवलेलं मला हीट बाहेर पडलेलं आणि इथं वॉटर आउटलेट तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं ह्याच्यावर इलेक्ट्रिसिटी आपण फॉर्म करणार आणि इलेक्ट्रिसिटी फॉर्म झाल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी आपण ॲज अ फ्युएल म्हणून आपण वापरणार. ओके, सो काही याचे ॲडव्हान्टेज आहेत ते म्हणजे इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोव्हाइडिंग पॉवर अँड स्टोरिंग देम. ओके, ते हायड्रोजन हा थोडासा स्टोअर करायला थोडासा प्रॉब्लेम आहे. ओके, आणि तो फक्त स्टोअर करता आला की तो खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचं पॉवर त्याच्यापासून आपण वापरू शकतो. ओके, द फ्युएल सेल आर 2-3 टाइम्स मोर एफिशियंट दॅन आयसी इंजिन. आयसी इंजिन पेक्षा जी पॉवर आहे ती खूप एफिशियंट पॉवर आपण याच्यामधून फ्युएल सेलमधून मिळणार आहे. ओके, इलेक्ट्रिक फ्युएल सेल कॅन प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल पॉवर टू रिमोट लोकेशन. रिमोट लोकेशन म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही तिथं सुद्धा इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिसिटी नाही आहे तिथं सुद्धा ही फ्युएल सेल आपण वापरू शकतो. ओके, सो इट एमिट ओनली वॉटर वेपर अझ्युमिंग नो लिकेज ऑफ हायड्रोजन गॅस. ह्याच्यामधून एमिशन हे वॉटर मिळणार असल्यामुळं गॅसचं काही लिकेज किंवा काही होण्याचं होणार नाही शक्यतो. इट इज एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आणि फ्रेंडली एन्व्हायरमेंटल कारण पोल्युशन फ्री असल्यामुळं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे. ओके, जसं की ॲडव्हान्टेज आहे तसं डिसएडव्हान्टेज आहे म्हणजे कॉस्ट खूपच आहे. स्टील कॉस्ट कन्सिडर आता जर बघितलं तर कॉस्ट खूपच याची म्हणजे ही सगळी पॉवर हे सगळे मी सांगायला लागलो जी केमिकल कंपोजिशन किंवा हे सगळे जे फ्युएल सेल आहे तर फ्युएल सेल तयार करण्यासाठी खूप कॉस्ट येते. ओके, सो कॉस्टिंग खूप जाते याचं, सो हाय कॉस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजन हा खूप डेंजरस आहे. ओके, जे न्यूक्लिअर जे पॉवर जे तयार होते हायड्रोजन ते तसं टाईप हे थोडंसं डेंजरस आहे. त्यामुळं हे खूपच डेंजरस फ्युएल सेल आहे. ह्याचं ॲप्लिकेशन आपण कार, ट्रक, बसेस, व्हेकलमध्ये करू शकतो. मटेरियल हँडलिंग सिस्टीममध्ये इक्विपमेंटमध्ये आपण करू शकतो. ओके, सो बरेचसे जे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रियल असेल, कमर्शियल असेल, व्हेकल्स असतील तर तिथं आपण हायड्रोजन सेल आपण वापरू शकतो. ओके, सो thank you student for watching this video lecture. Goodbye.